माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जर्नल रायटिंगचा नेहमी उल्लेख करते. ते जर्नल रायटिंग काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि ते कसं सुरू करायचं, कसं मेंटेन करायचं ते मी आज थोडक्यात सांगणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर जयश्री थेट अमेरिकेतून तुमच्याशी संवाद साधते आहे. तर जर्नल रायटिंग जे आहे, ज्याच्यामुळे तुमची सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि सेल्फ रिफ्लेक्शन करण्याची सवय वाढते. तर जर्नल रायटिंगमुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये प्रचंड बदल घडून येऊ शकतात, सेल्फ इम्प्रूव्हमेंट होऊ शकते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण कसं करायचं हे सुद्धा तुम्ही हळूहळू शिकू शकता. तुम्हाला जर्नल रायटिंग नव्याने सुरू करायचं असेल तर कशा पद्धतीने सुरू करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला डिजिटल जर्नल लिहायचं आहे का, किंवा पेपर आणि पेनचं जे ट्रॅडिशनल जर्नल रायटिंग आहे ते करायचं आहे का, दोन्ही कंबाईन करून लिहायचं आहे ते सर्वप्रथम मनामध्ये ठरवा. जर तुम्ही डायरी लिहिणार असाल तर एक छोटीशी ती डायरी ठेवा की जी तुम्ही पर्समध्ये किंवा तुमच्या बॅगमध्ये इझिली कॅरी करू शकाल. म्हणजे तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर तुमचं जर्नल रायटिंगमध्ये ब्रेक यायला नको. किंवा तुम्ही जर डिजिटल वापरणार असाल तर तुमच्या स्मार्टफोनवर सुद्धा तुम्ही ते लिहू शकता. आता तुम्हाला ठरवायचं आहे जर्नलचा फॉर्मॅट काय असेल. ते तुम्हाला चक्क लिहून काढायचं आहे का, तुम्हाला जस्ट इमोजीस लिहायचे आहेत किंवा तुम्हाला काही नुसतेच काही फिगर्स काढायचे आहेत हे तुम्ही लिहू शकता. की म्हणजे काही जण इमोजी करतात की आय एम फिलिंग सॅड टुडे, आय एम फिलिंग व्हेरी हॅपी टुडे. असं तुम्हाला जर नुसती इमोजी काढायची असेल तर ते सुद्धा तुम्ही मनात ठरवा की रोजच्या तुमच्या फिलिंग्स तुम्हाला जर मेन्शन करायच्या असतील जर्नलमध्ये तर तुम्ही कुठली पद्धत वापरणार आहात. यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही जर्नल कितीदा लिहिणार आहे आणि कधी लिहिणार आहे. म्हणजे रोज लिहिणार आहे का, आठवड्यात एकदा लिहिणार आहे का, महिन्यात एकदा लिहिणार आहे का, 2 महिन्यात एकदा, 3 महिन्याला एकदा, आठवड्यात एकदा लिहिणार असेल तर कोणत्या वारी ते लिहिणार आहे, दररोज लिहिणार असाल तर सकाळी लिहिणार आहे का संध्याकाळी लिहिणार आहे का, दोन्ही वेळेस लिहिणार आहे हे तुम्ही मनामध्ये ठरवून घ्या. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं जर्नलवर तुमच्या लिहून काढा की या दिवशी मी जर्नल लिहिणार आहे. आणि तुम्ही त्याची एक इंडेक्स तयार करा की मंडेचं म्हणजे जानेवारीच्या पहिल्या मंगळवारचं माझं जर्नल रायटिंग या पेजवर आहे वगैरे. तुम्ही पेजिंग करून तशी एक छानशी इंडेक्स तयार करा. आणि हे रुटीन फॉर्म करा याचं. म्हणजे त्याच्यामध्ये सारखे चेंजेस करू नका. तुम्ही जर ठरवलं असेल की दर रविवारीच मी एकदा लिहिणार आहे जर्नल तर तुम्ही दर रविवारी ते बिलकुल विदाऊट फेल लिहित जा. आता लिहायला कशी सुरुवात करायची तर सुरुवातीला तुम्ही क्वेश्चन लिहा. म्हणजे व्हॉट आय एम ग्रेटफुल फॉर टुडे. तुम्ही आज ग्रेटफुल कशासाठी आहात, किंवा हाऊ आय एम फिलिंग टुडे, किंवा हाऊ इज माय मूड टुडे. असं काय पद्धतीने तुम्ही लिहू शकता. किंवा आज माझा दिवस कसा गेला जर तुम्ही रात्री जर्नल लिहिणार असाल तर. असं सुरुवातीला तुम्ही क्वेश्चन लिहा आणि त्याचा आन्सर लिहिल्यासारखं तुम्ही आणि अगदी मोकळेपणाने आणि फ्रीली लिहा. म्हणजे विदाऊट एनी सेन्सॉर तुम्ही लिहू शकता. कारण हे तुम्ही स्वतःच्या भावना लिहित आहात आणि ते कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही जे जर्नल लिहाल ते कोणाला दाखवायचं पण नाही आहे. ते तुमचं प्रायव्हेट जर्नल आहे आणि ते तुम्ही प्रायव्हेटच ठेवलं पाहिजे. किंवा माझी अगदी जवळची मैत्रीण आहे किंवा माझ्या नवऱ्याला मी दाखवेन तर प्लीज असं करू नका. कारण असं जर तुम्ही केलं तर तुमच्या लिहिण्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स येतील आणि तुम्ही मोकळेपणाने काही गोष्टी लिहिणार नाही. आणि त्याच्यात तुम्ही आर्टिफिशियल गोष्टीसुद्धा इन्क्लूड करू शकता. आणि मग ते तसंच एकदा लिहिण्याची जर सवय लागली तर त्याचा तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी किंवा सेल्फ रिफ्लेक्शनसाठी काहीही उपयोग होणार नाही. तुमचं जर्नल त्या दिवशीचं लिहून झाल्यावर तुम्ही मेन्शन करा की याच्यामधनं काय रिफ्लेक्शन्स मला मिळाले. म्हणजे याच्यातनं मी काय लेसन्स लर्न केले. म्हणजे समजा एखादी खूप अप्रिय घटना तुमच्याबरोबर घडली आणि त्या दिवशी तुम्ही सगळं लिहून काढलं की मला असं वाटलं. म्हणजे अगदी समजा तुमच्या अगदी जिवलग मैत्रिणीशी तुमचं भांडण झालंय तर तुम्ही ते लिहून काढा की आज माझं या व्यक्तीशी असं भांडण झालं आहे. आणि त्याच्यापासून तुम्ही काय लर्न केलं. किंवा म्हणजे मी रागवले होते किंवा ती रागवली होती, किंवा मग मी खूप जोरात बोलले किंवा ती जोरात बोलले तर मी असं करायला नको होतं, मी थोडंसं विचार करून बोलायला हवं होतं वगैरे. नंतर आपल्याला आफ्टर रिफ्लेक्शन्स येतातच कुठलीही अप्रिय घटना घडली तर. आणि ते पण तुम्ही लिहून काढा की येस मी यावेळेस असं असं करायला पाहिजे होतं, किंवा तिने त्यावेळेस असं करायला पाहिजे होतं, किंवा मी याला असं रिॲक्ट करायला पाहिजे होतं. त्यामुळे तुम्ही याच्यातनं सेल्फ लर्निंग कराल की येस पुढच्या वेळेस जर भांडण झालं तर मी नक्कीच अशा पद्धतीने रिॲक्ट करणार नाही. आणि जे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण करण्यासाठी अतिशय उपयोगी पडेल. एकदा तुम्हाला याची सवय लागली, हॅबिट लागली की तुम्ही जर्नल रायटिंगमधनं स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये पुष्कळ बदल घडवून आणू शकता.
आणि ही हॅबिट एकदा तुम्ही फॉर्म केली तर ती लाईफ लॉंग तुमची राहील. आता या पॉईंटला मी सांगू इच्छिते की माझे वडील जे होते ते आयुष्याच्या अगदी शेवटच्या घटकेपर्यंत रोजनिशी लिहित होते. तेव्हा त्याला रोजनिशी असं म्हणायचं. त्यांच्या सगळ्या डायरीज आहेत आणि म्हणजे त्यांच्या कॉलेज डेजपासनं ते दररोज रोजनिशी लिहित होते. रात्री झोपण्यापूर्वी एक पान ते लिहून काढायचे, दिवसभरात काय काय घटना घडल्या ते. आणि त्यांचं ते इतकं युजफुल झालं की एका प्रसिद्ध लेखकानी स्वातंत्र्याबद्दलचं काही पुस्तक त्यांनी काढलं होतं. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या डायरीचा रेफरन्स त्यांना मिळाला. त्या डायरीमध्ये त्यांनी घडलेल्या घटना, सगळ्या स्वातंत्र्य संग्रामाच्या सगळ्या घटना लिहिलेल्या होत्या आणि त्याचा त्यांनी उल्लेख केला आणि माझ्या वडिलांच्या रोजनिशीची त्यांना खूप मदत झाली. आणि त्यांच्या त्या सगळ्या डायरीज आणि रोजनिशी आम्ही अजूनही सांभाळून ठेवलेल्या आहेत. तुम्ही फिजिकल जर्नल जर लिहिण्याचं ठरवत असाल तर याच्यामध्ये आजकाल रेडीमेड ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला डेली प्लॅनर्स पण येतात किंवा मग त्याच्यामध्ये जर्नल रायटिंगचे सुद्धा तुम्हाला रेडीमेड मिळतात, ज्याच्यामध्ये बुलेट्स कसे लिहायचे ते पण गाईड केलेलं असतं. ते तुम्ही शोधू शकता आणि ते वापरू शकता. डिजिटल जर्नल रायटिंगसाठी तर तुम्हाला एन नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही स्मार्टफोन जर वापरत असाल तर त्याच्यावरही असंख्य ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर फ्रेंड्स, या वर्षीपासनं तुम्ही जर्नल रायटिंग सुरू कराल अशी मी आशा करते. मी सुद्धा जर्नल रायटिंग करते आठवड्यात एकदा, दर रविवारी संध्याकाळी. पूर्ण आठवड्याचं मी तिथे रिफ्लेक्शन लिहिते किंवा त्या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना माझ्या आयुष्यात जर घडल्या तर त्या लिहून काढते. आणि असे कित्येक वर्षाच्या माझ्या घटना मी लिहून ठेवलेल्या आहेत. आशा करते आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल.